हाफ तिकीट काढून बस मधनं आम्ही निघालेलो कोल्हापूर. हाफ तिकीट आहे. गाडीने गेलं तर 500-700 रुपये पेट्रोल लागतं. हे म्हणजे 100 रुपयाला मी जाऊन येणार बसनी. आणि बसमध्ये महाराष्ट्रामध्ये हाफ तिकीट तरी आहे, कर्नाटकात तर फ्रीच आहे बाई. स्वतःच्या गाडीने गेलं तर हे बघण्यात लक्षच नसतं. किती छान दिसतंय बघावं सगळं. हां, किती सुंदर. डोंगर हे ते. पलीकडं तळ आहे नाही हो इथं. त्या तळ्याला बघितलं मी पण नाही बघितलं कधी तळ. ते फार सुंदर आहे. जाऊया एकदा आपण पळत. असं मस्त आहे म्हणे तळ ते पलीकडं. सगळं वृक्ष वृक्ष वाटायला लागले. अजूनही उन्हाळा नाही आहे तो वृक्ष वाटायला लागलाय नाही. उन्हाळ्यात काय होईल सगळं. कधीतरी बसमधनं प्रवास. आणि दुपारी चाललंय त्यामुळं. अहो पंचगंगेला काय पाणीच नाही की. नदीला पाणीच नाही. एवढ्यात एवढी आटली नदी. बघा ना, नदीला पाणीच नाही. रिक्षाने आम्ही देऊळ दिसायला लागलो. केवढा पण यायला. सगळीकडे बांधकामं चालू आहेत नाही. स्वामीचं देऊळ याकडे गेलाय गाडी. कसलं छान केलंय. आता सगळीच देवळं सुंदर केली तो. मला वाटते होणार की. दीपस्तंभ. उत्तर दरवाजातून आज जाऊया. उत्तर दरवाजातून. आज खूप दिवसांनी मी या दरवाजातनं चालली. खूप म्हणजे खूप दिवसानंतर. नेहमी तिकडच्या बाजूनेच आलं जातं. आणलाय मावशी मी सगळं. घरनंच घेऊन आली आज. गर्दी. किती गर्दी आहे. आज गर्दी नसेल असं वाटलं होतं. दरवाजा सगळं सुंदर. होय आहे तर एकदम छान असते. गरम 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 मस्त देतोय चहा. तीर्थ समजूनच प्यायचं. VIP लाईन मधनं येऊन करते. बाप्पा मोर. इथं नाही आहे ना. इकडनं एवढं जगदंब जगदंब जगदंब. मस्त झालं. इथं धन्वंतरीकडे आलो. हां, धन्वंतरीचं दर्शन घेऊया. धन्वंतरी देवता असंच आरोग्य दे. सुख शांती समृद्धी समाधान आरोग्य. हेल्थ इज वेल्थ आहे धन्वंतरी देवा. सरस्वती माता की जय. सुंदर दर्शन झालं. छान आहे ना चहा. मस्त असतो. इथं आलं की चहा घ्यायचाच. नीट बसायचं इथं प्रांगणात आणि चहा घ्यायचा. इकडे बस. इकडे या बाजूला बस.
सुंदर 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 दर्शन देवी माते. जगदंबा माऊली जगदंबा माऊली जगदंबा माऊली. चहा 2 वेळा घेऊन झालेला आहे. भरपूर दिवसांनी खाल्ले शेंगदाणे. हे बघा किती छान वातावरण आहे. मस्त वाटतं इथं. काय म्हणायचं? आणि 200 रुपयाची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती. पश्चिम दरवाजा ह्याला भवानी मंडप पण म्हणतात. इथून बाहेर गेलं की सगळं हेच आहे ना, मार्केटच. मोठाच्या मोठा बदल प्रत्येक देवळांमध्ये आता बदल व्हायला लागले. खरंच या ठिकाणून मुखदर्शनाची लाईन. चला चला मुखदर्शन घेऊया एकदा. या सुंदर सुंदर. इथून सुरुवात. हा बघा मगाशी तुम्ही म्हणलात ना, हे लक्ष्मी व्यंकटेशीचं देऊळ आणि हा साक्षी गणपती इकडे आहे बघा. त्याला सांगायचं ना आम्ही येऊन गेलो म्हणून. तिथं आहे बघा, तो बघा तो साक्षी गणपती. आम्ही येऊन गेलो देवा. आम्ही तिकडनं गेलो त्यामुळे दिसलो नाही ना, म्हणून आम्ही आलो देवा सांगायला तुला. देवा काशी यात्रा करून आले, छान झाली म्हणून कुलदेवतेला भेटायला आले देवा, दर्शन घ्यायला आले. नमस्कार. चल. होय 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 यूट्यूबला. काय माहिती का तुमचा एक ही व्हिडिओ मी बघितला. मथुरा करून आला. काशी मथुरा सगळं करून आला. होय का? मी तेच म्हटलं कुलदेवतेला येऊन जायचं ना, एकदा काशी यात्रा झाल्यावर आज होती. छान वाटतात का सगळे यात्रेचे फोटो? तीर्थयात्रेचे फोटो छान वाटतात. हे घे. चला जाऊया आता. दर्शन मस्त झालं. चला जाऊया. अचानक ठरलं आणि छान झालं ना प्रवास. तेवढाच एकदम छान झालं. ओटी भरणं वगैरे सगळं मस्त झालं.